and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 12. मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का. नमस्ते, मी सुनीता मावशी. नेहमीसारखीच शरदची धडपड, रंजनाची बडबड आणि संतोषचे प्रश्न. पण ह्यातून इंग्रजी बरंच शिकतात. आता पडणार तो बघ नक्की. खुर्ची कशी बघ, एका पायावर बॅलन्स करतोय. एका पायावर कसा खुर्चीचा तोल सांभाळला जाईल? शरद, you will fall down. Stop rocking that chair. Don't worry, I won't fall. Oof. Ranjana, it's hot. गरम होता है. Please put on the fan. फॅन नाहीये आमच्याकडे. वी डोंट हॅव अ फॅन. पण खिडकी उघडू, छान वारं येईल. संतोष, उघड ना खिडकी. सुनीता मावशी, मी कसं म्हणू इंग्रजीत खिडकी उघड? Open the window. ओपन द विंडो. संतोष, प्लीज म्हण, मगच मी उघडीन. प्लीज ओपन द विंडो. संतोष. Thank you. पण माझा प्रश्न असा आहे, खिडकीला विंडो म्हणतात, मग दाराला काय म्हणतात? मी विसरलो, परत सांगता? Door, dar, door. सारखंच वाटतं नाही? दार, डोर. ओपन द डोर. Right. ओपन द डोर काय? दार उघडच आहे. तसंच कपाटाला इंग्रजीत कबर्ड म्हणतात. कपाट, कबर्ड. आठवतंय ना? ओपन द कबर्ड. रंजना, ते कपाट सोड, आरसा फुटेल. Mirror, आरसा. Mirror. गुड शरद. आरसा, मिरर. मिरर. दिस इज अ मिरर. पण माझा प्रश्न असा आहे की टेबलला इंग्रजीत टेबलच म्हणतात का? असं नसतं रे. अगं बरोबर आहे. टेबल हा इंग्रजीत शब्द आहे. दिस इज अ टेबल. This is a cot. म्हणजे पलंग. कॉट. दिस इज अ कॉट. Ranjana, this is a big cot for a small girl. काय म्हणाला तो? तो म्हणाला बिग कॉट म्हणजे मोठा पलंग. स्मॉल गर्ल म्हणजे लहान मुलगी. म्हणजे तू इतकी लहानशी आणि एवढा मोठा पलंग. मी नाही लहान, तूच लहान. आय एम अ बिग गर्ल. आय एम अ बिग बॉय. शरद, सांभाळ ह, खुर्ची पडणार आहे. शरद, बी केअरफुल, युअर चेअर. No, no, no. I'm okay. अरे अरे अरे, सांभाळ. Sorry. I'm very sorry. I'm sorry. लागलं का? No, no. I'm okay. सांगितलं होतं ना, कसं पडलं दाडकीनी. Okay. Okay. You tell me in English. What is this? This is a chair. This is a chair. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. डोर म्हणजे दरवाजा. विंडो
म्हणजे खिडकी. कबर्ड म्हणजे कपाट. मिरर म्हणजे आरसा. चेअर म्हणजे खुर्ची. What is this? This is a table. What is this? This is a chair. What is this? This is a door. What is this? This is a window. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी आपण काही इंग्रजी शब्दांचा सराव करूया. तुम्ही माझ्या मागे हे शब्द म्हणा. उच्चाराकडे लक्ष द्या. हं. पहिला शब्द आहे डोर म्हणजे दरवाजा. तुम्ही सगळे एकत्र म्हणा डोर. खिडकीला म्हणतात विंडो. माझ्यानंतर तुम्ही म्हणा विंडो. कपाटाला म्हणायचं कबर्ड. माझ्या मागून म्हणा कबर्ड. आरसा मिरर. माझ्यानंतर म्हणा बघू मिरर. खुर्चीला म्हणतात चेअर. माझ्यानंतर म्हणा बघू चेअर. आणि टेबल हा तर इंग्रजी शब्द आहे. आणखीन काय शिकलो आज आपण आठवतंय? हे काय आहे? व्हॉट इज दिस? व्हॉट म्हणजे काय आठवतंय ना? आधी फक्त प्रश्न म्हणा. सगळे मिळून माझ्या मागून म्हणा व्हॉट इज दिस? आता काय करूया, तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारा. दरवाजाकडे एका मुलानं बोट दाखवायचं आणि विचारायचं व्हॉट इज दिस म्हणजे हे काय आहे. मग दुसऱ्याने उत्तर द्यायचं दिस इज अ डोर म्हणजे हा दरवाजा आहे. घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील. दोन मुलं उभी आहेत ना. एकाने वर्गाच्या दरवाजाकडे बोट दाखवून विचारायचं व्हॉट इज दिस. मग दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं. करा सुरू. दुसरी दोन मुलं तयार. दुसऱ्या दोन मुलांनी असं करायचंय. एकाने खिडकीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचंय हे काय आहे आणि दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचंय. सुरू करा. बरोबर बोलनात ना. हे काय आहे व्हॉट इज धिस असा प्रश्न आणि दिस इज अ विंडो म्हणजे ही खिडकी आहे असं उत्तर दिलं. पुढच्या दोन मुलांनी खुर्चीबद्दल बोलायचंय. तयार. एकाने खुर्चीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचंय हे काय आहे. दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचंय. सुरू करा.
व्हॉट इज धिस? धिस इज अ चेअर. असं प्रश्नोत्तर केलं का? शाबास. दुसरी 2 मुलं तयार? एकाने टेबलाकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचं, हे काय आहे? दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं. सुरू करा. What is this? This is a table. असं प्रश्नोत्तर केलं का? आता दुसरं कोणतरी. दुसरी 2 मुलं तयार? दुसऱ्या 2 मुलांनी असं करायचंय. एकाने खिडकीकडे बोट दाखवून इंग्रजीत विचारायचंय, हे काय आहे? आणि दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचंय. सुरू करा. बरोबर बोलनात ना? हे काय आहे? व्हॉट इज धिस? असा प्रश्न. आणि धिस इज अ विंडो म्हणजे ही खिडकी आहे असं उत्तर दिलं. शाबास. आता 1 ते 20 अंकांचं इंग्रजी गाणं पुन्हा एकदा ऐकूया. रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा. 1 and a 2 and a 3, 4, 5. 3, 4, 5. 3, 4, 5. 6 and a 7 and a 8, 9, 10. We'll learn to count again. 11 and a 12 and a 13, 14, 15. 13, 14, 15. 13, 14, 15. 16 and a 17 and a 18, 19, 20. You'll learn to count with me. रेडिओ बरोबर तुम्हीही गाणं म्हणालात ना? व्हेरी गुड. आता पाठ संपल्यानंतर पुढची 15 मिनिटं मगाशी आपण केला तसा सराव टीचर घेतील. डोर, विंडो, चेअर, टेबल हे शब्द वापरा. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात